नमस्कार, मी रोहित वसंतराव पाटील. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या आणि विकास कामांच्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय व कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय श्री विक्रांत पाटीलजी व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय श्री राहुल लोणीकरजी यांच्या संकल्पनेतून या व्हिडिओ सिरीजला आपण सुरुवात केलेली. तर या व्हिडिओमध्ये आपण मेक इन इंडिया अभियान याबद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी भारताला जागतिक बाजारपेठेचे उत्पादन केंद्र बनवण्याचं नियोजन आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. या अंतर्गत मेक इन इंडिया ही महत्वाची योजना आहे. योजनेची सुरुवात मोदीजींनी सप्टेंबर 2014 साली केली. भारतातील उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आणून अनेक वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात भारताला वस्तूंचे जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने ही योजना मोदीजींनी सुरू केलेली आहे. प्रथमपासून या कार्यक्रमाअंतर्गत ज्या 25 क्षेत्रांवरती भर देण्यात आला त्यामध्ये वाहन उद्योग असेल, औषध निर्मिती, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, संरक्षण सामुग्री, तांबड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, हवाई क्षेत्र, बांधकाम, बायोटेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग, बंदरे, केमिकल, नवीकरणीय ऊर्जा, मोबाईल फोन इत्यादी क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही योजना वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रसार विभागातर्फे चालवली जाते. मेक इन इंडिया हे आवाहन करताना मोदीजींनी सर्व गुंतवणूकदारांना भारताच्या बलस्थानांची जाणीव करून दिलेली. काही अपुऱ्या गोष्टींबाबत आवश्यक ती पावले उचलण्याचं व योग्य सुविधा पुरवण्याचं आश्वासनही दिलेलं आहे. त्यामध्ये उच्च दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर, किमान सरकार हस्तक्षेप, इज ऑफ डुईंग बिझनेस आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता यामध्ये प्रमुख गोष्टी असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या योजनेतून मोठ्या प्रमाणावरती थेट परकीय गुंतवणूक येऊन त्यामुळे देशाचे उत्पन्न वाढणे आणि नवीन रोजगार निर्मिती होणे ही योजनेची उद्दिष्ट असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. या योजनेला पूरक अशी धोरणे व उपक्रम गेल्या 9 वर्षात मोदींच्या सरकारने मोठ्या प्रमाणावरती जाहीर केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपण आपल्या सरकारने थेट परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा कशा पद्धतीने शिथिल केलेल्या आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. परकीय गुंतवणूकदार गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी जगभरातील विविध देशांचे पर्याय विचारात घेऊन मगच निर्णय घेत असतात. कोणत्याही देशात गुंतवणूक करताना तेथील संबंधित देशाच्या सरकारचा हस्तक्षेप हा यामध्ये कळीचा मुद्दा असतो. 2014 पूर्वी भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी बहुतेक क्षेत्रांच्या बाबतीत सरकारी परवानगी शिवाय थेट गुंतवणूक करण्यास निर्बंध असलेले आपल्याला पाहायला मिळतील. या निर्बंधांमुळे अनेक क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीचे निर्णय रद्द होत होते. या मुद्द्यांचा गंभीरतेने विचार करून मोदीजींच्या सरकारने डिसेंबर 2015 मध्ये 15 महत्वाच्या क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध कमी केलेले आहेत. यामध्ये देशाच्या दृष्टीने काही महत्वाच्या क्षेत्रांना सोडून इतर क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ॲटॉमिक रूटने करता येईल अशी मान्यता सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. ॲटॉमिक रूटमध्ये परकीय गुंतवणूकदार व भारतीय कंपनी गुंतवणुकीचा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात. त्यामध्ये FIPB म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणजेच परकीय गुंतवणूक प्रसार मंडळाची परवानगी घ्यावी लागत नाही. संरक्षण, हवाई वाहतूक यासारख्या मोजक्या क्षेत्रामध्ये विशिष्ट मर्यादेच्या वर गुंतवणूक करण्यापूर्वी FIPB म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. बांधकाम, सिंगल ब्रँड रिटेल अशा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा शिथिल करून तिथे ॲटॉमिक रूटला परवानगी आपल्या सरकारने दिलेली आहे. भारताच्या लोकसंख्येतील तरुणाईचा विचार करून मोदीजींच्या सरकारने यावेळी उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या सिंगल ब्रँड कंपन्यांना देशातील खरेदीवर असणारे निर्बंध देखील कमी केलेले. यामुळे ॲपल फोन कंपनीला भारतात उत्पादन करणे शक्य झालेले आहे. या निर्णयामुळे अनेक मोबाईल कंपन्यांनी मेक इन इंडिया योजनेला प्रतिसाद देऊन भारतात आपले उत्पादन सुरू देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण यानंतर मेक इन इंडिया कॅम्पेन याबद्दल माहिती पाहू. आपण जाहीर केलेली कोणतीही योजना त्याच्या विहित उद्दिष्टांपर्यंत नेण्यासाठी मोदीजींनी सर्वोपरी प्रयत्न केलेले आहेत. त्या योजनेसाठी नेमण्यात आलेल्या सरकारी आणि अन्य प्रसार यंत्रणांच्या वरती अवलंबून न राहता मोदीजी स्वतः देखील सतत त्या योजनेचा प्रसार करीत असतात.
मेक इन इंडिया योजनेचा प्रसार मोदीजींनी आपल्या प्रत्येक परदेशी भेटीच्या वेळी आवर्जून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या परदेशी भेटीत त्याला आवश्यक ते प्राधान्य देखील दिलेलं आहे. 2018 साली मोदीजी जेव्हा अमेरिका भेटीला गेले होते तेव्हा ऍपल कंपनीचे मुख्य अधिकारी टिम कुक यांना देखील भेटलेले. आपल्या भेटीत त्यांनी कुक यांना भारत गुंतवणुकीसाठी कसा सज्ज होत आहे आणि भारतात ऍपल कंपनीसाठी भरपूर मार्केट व अन्य संधी कशा पद्धतीने उपलब्ध होत आहेत याची सुद्धा माहिती देऊन ऍपल कंपनीच्या उत्पादनांचे उत्पादन केंद्र भारतात सुरू करण्यात यावे असे आवाहन सुद्धा त्यावेळी आपल्या मोदीजींनी कुक यांना केले होते. आणि यानंतर टिम कुक यांनी मोदीजींचे आमंत्रण स्वीकारले आणि डिजिटल इंडिया प्रकल्पाचा भाग होण्यासाठी ऍपल कंपनी तयार असल्याचे सांगितले. मोदीजींनी गेल्या 9 वर्षात एकूण 67 देशांना भेटी दिल्या. त्यातील बहुतेक भेटीत आपल्या राजनैतिक कामकाजाबरोबरच त्यांनी त्या देशातील आघाडीच्या उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांना भारतात उपलब्ध संधीची माहिती दिलेली, मेक इन इंडियाचे आवाहन केलेलं आहे. सप्टेंबर 2021 मध्ये मोदीजींनी अमेरिकेला भेट दिली तेव्हा तेथील एक दिवस तेथील अग्रणी उद्योजकांसाठी राखीव ठेवलेला होता. त्या दिवशी त्यांनी क्वालकॉम, ॲडोब, फर्स्ट सोलार, जनरल ॲटॉमिक्स आणि ब्लॅकस्टोन या कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांशी स्वतंत्र भेटी केल्या. आता आपण मेक इन इंडिया वीक बद्दल चर्चा करणार आहोत. ही योजना जाहीर झाल्यावरती त्याला योग्य प्रसिद्धी मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने मुंबईला 13 फेब्रुवारी 2016 ते 18 फेब्रुवारी 2016 या दिवसात मेक इन इंडिया वीक हे भव्य प्रदर्शन MMRDA मुंबई येथे भरवण्यात आले. या भव्य प्रदर्शनाला जगातील 102 देशांचे 2,500 प्रतिनिधी हजर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 72 देशांच्या बिझनेस टीमनी या प्रदर्शनाला भेट दिलेली. एकूण 8 लाख लोकांनी या प्रदर्शनाला आणि तेथील जोडून देशभरामध्ये अन्यत्र घेण्यात आलेल्या कार्यक्रमांना भेट दिलेली. भारताच्या इतिहासात उत्पादन, डिझाईन आणि नवाचार या 3 विषयांशी केंद्रित असलेलं हे आजपर्यंत सर्वात भव्य असं प्रदर्शन होतं. भारतातील 17 राज्य आणि जर्मन, स्वीडन, पोलंड हे 3 देश यांनी आपली स्वतंत्र दालने प्रदर्शनात मांडलेली आपल्याला पाहायला मिळतील. या निमित्ताने 150च्या वर विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात 25,000हून अधिक लोकांनी भाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रदर्शनात एकूण 15,02,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी स्वारस्य करार करण्यात आले. यावेळी 1,50,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार सुद्धा करण्यात आलेले आहेत. आता आपण मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताला मिळालेली परदेशी गुंतवणुकीबद्दल माहिती पाहणार आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2022 पर्यंत भारताला एकूण $950 बिलियन परकीय गुंतवणूक मिळालेली. त्यापैकी $532 बिलियन परदेशी गुंतवणूक ही 2014 नंतर मोदीजींच्या कार्यकाळामध्ये गेल्या 9 वर्षांमध्ये मिळालेली. भारतातील रुपयात ही गुंतवणूक 46,56,000 कोटी रुपये इतकी होते. ही थेट परकीय गुंतवणूक 162 देशातून आलेली आणि ही गुंतवणूक 61 विविध क्षेत्रात 31 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रकल्पांसाठी मिळालेले. गेल्या 9 वर्षात प्रतिवर्षी आधीच्या वर्षांपेक्षा जास्तीत जास्त गुंतवणूक मिळत आहे. कोरोना लॉकडाऊन सुरू असताना देखील त्या वर्षांमध्ये $83.50 बिलियन परकीय गुंतवणूक भारतात आलेली आणि विशेष म्हणजे या थेट परकीय गुंतवणुकीपैकी 93% गुंतवणूक ही ओपन डायरेक्ट मार्गाने म्हणजेच कोणत्याही विशेष पूर्व परवानगी शिवाय आलेले. तर या व्हिडिओमध्ये आपल्या सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यमातून किती मजबूत कामगिरी केलेली आहे याबद्दल आपण माहिती पाहिली. धन्यवाद.